पाहूयात पुढची बातमी। स्वीडनची एक तरुणी आईच्या शोधात थेट राज्याची उपराजधानी नागपुरात आली आहे। मागील कित्येक दिवसांपासून ती आपल्या आईच्या शोधात आहे। आपल्या आईला भेटून तिला मिठी मारायची आहे एवढीच अपेक्षा असल्याचं ती सांगतेय। कोणीतरी माझ्या आईला शोधायला मदत करा अशी विनवणी करत ती शहरात फिरतेय। पेट्रिसियास मध्ये जन्मगाव असल्याची माहिती आहे। तर जन्मांतर लगेच तिच्या आईने तिला नागपूरच्या एका अनाथाश्रमामध्ये सोडलेलं होतं। आता तीच मुलगी आपल्या जन्मदात्या आईच्या शोधात नागपुरात आली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं। तर अशीच एक व्यक्ती जी स्वीडनहून आपल्या आईच्या शोधामध्ये भारतामध्ये आलेली आहे आणि नागपूरमध्ये आलेली आहे। ॲट्रिशिया असं त्याचं नाव आहे। ती 1 वर्षाची असतानाच त्याला स्वीडन येथील एका कुटुंबियाने जे आहे ते दत्तक घेतलं होतं आणि आता ती आपल्या आईच्या शोधामध्ये नागपूरमध्ये आलेली आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी ॲडव्होकेट अंजली पवार मॅम आहे, जी त्यांना स्वतः या ठिकाणी त्यांच्या आईचा शोध घेण्यासाठी जे आहे ते मदत करत आहे। मॅडम, काय सांगाल सविस्तरमध्ये? ॲक्च्युली पॅट्रिशिया यांची केस आमच्याकडे 2022मध्ये आली आणि त्या स्वतः भारतामध्ये त्यावेळेस आल्या होत्या आणि आपल्या आईची शोध घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालला होता। त्या संस्थेकडे श्रद्धानंद पेठमध्ये आहे, त्या संस्थेतनं त्यांचं 1984ला जेव्हा ती 1 वर्षाची होती त्यावेळेस दत्तक स्वीडनमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्या 6 वर्षाच्या असल्यापासून आपल्या आईला शोधायचा जो त्यांचा हे आहे की मानस आहे की माझी आई कोण आहे, कुठे आहे, कशी आहे, आपण कोणासारखे दिसतो, नक्की आपलं जन्माचं हे काय आहे आणि आपण आता ह्या वेगळ्या देशात आहोत हे जेव्हा तिला जाणवलं 2022ला इथे येऊन ठेपली आणि तिच्याकडे जी काय माहिती संस्थेने दिली होती त्याच्यानंतर मी स्वतः संस्थेला व्हिजिट केली आणि आलेल्या सगळ्या माहितीतनं आम्ही शोध सुरू केला। तर त्याच्यामध्ये आईचं नाव शांता दिलेलं आहे आणि वडिलांचं नाव रामचंद्र किंवा रामदास असं आहे आणि त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या कागदावर 2 वेगळी आडनावं आहेत। त्या वेगळ्या आडनावांनुसार मी दोन्ही गोष्टी शोधल्या तर दोन्ही नावं एक्झिस्ट करत आहेत आणि दोन्ही महिलांनी 1 दिवसाआड म्हणजे 23 फेब्रुवारी 83ला एका बाईंनी एका शांतानी मुलीला जन्म दिला आहे आणि 24 फेब्रुवारी 1983ला दुसऱ्या शांतानी मुलीला जन्म दिला आहे। सो दोन्ही मुली जन्माला आल्या, दोन्ही शांता आहेत। त्यातली मग एक शांता मला सापडल्या, मी शोधल्या खूप। त्या सापडल्यानंतर मी त्यांच्याशी बोलले, त्यांनी सांगितलं त्यांना मुलगी झाली आणि ती मुलीचं लग्न होऊन ती पंजाबमध्ये असते, त्यामुळे त्या आई नाहीत एवढं मात्र नक्की। आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या जे नाव आहेत शांताबाईन रामदास किंवा रामचंद्र याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आणि कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर शांतीनगरचा अख्खा परिसर आम्ही धुंडाळून काढला। अंगणवाड्यांची भेट असेल, पोलीस स्टेशन असेल, अशा वेगवेगळे आणि जुनी लोकं आहेत त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि पण आज रोजी कोणाला जास्त सांगता येत नाही म्हणून आम्ही मीडियाचीही मदत घ्यायची ठरवली। तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पुढे यावं आणि आम्हाला कळवावं की पॅट्रिशियाची आई कोण आहे, जेणेकरून दोघींची भेट घडवून आणणं आपल्याला सोपं जाईल। लवकरच तिला तिची आई भेटो ही शुभेच्छा तिला लोकशाहीतर्फे आम्ही देतोय। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।